राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्री सर्जेराव पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर, समर्थक व संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते, न्यू फायटर ग्रुप, अजिंक्य तारा ग्रुप, न्यू गणेश मंडळ, युवा संघर्ष मंडळ, शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गांधीनगर येथील नगर भूमापन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहतात व त्याबाबत तात्काळ कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष राजू यादव यांनी जिल्हा भूमी अधीक्षक यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की गांधीनगर येथील नगर भूमापन कार्यालयामध्ये सध्या अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रशासकीय हलगर्जीपणा व कामकाजातील निष्काळजीपणा सुरू आहे. गांधीनगर सध्यामध्ये वळिवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, वसगडे, सांगवडेवाडी, गांधीनगर ही मूळ गावं असून ड्रोन सर्वेक्षणानंतर गोकुळ, शिरगाव, हलासवडे, तामगाव, सरणोबतवाडी, उजळाईवाडी, न्यू वाडदे, नेरली अशी अतिरिक्त गावे जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे या राज्यामध्ये नगर भूमापन कामाचा प्रचंड वाढलेला ताण, अर्जांची मोठ्या प्रमाणावर आवक व तक्रारींची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. मुळातच आठवड्यातून फक्त मंगळवार व शुक्रवार हे 2 दिवस कार्यालय चालू असतं. मुळातच लांबून लोक ऑफिसमध्ये कामकाजासाठी येणारी वयोवृद्ध व महिला या ठिकाणी आल्यानंतर या ऑफिसच्या दारात अधिकारी व कर्मचारी मोजणीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत. असा फलक बघून कामासाठी आलेले नागरिक या कडक उन्हामध्ये परतीचा मार्ग धरतात. अशा गंभीर परिस्थितीत संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वारंवार मोजणी कामासाठी बाहेर पाठवले जात असल्यामुळे ते कार्यालयात नियमितपणे उपलब्ध राहत नाहीत. परिणामी नागरिकांची अत्यंत महत्त्वाची कामं प्रलंबित राहून त्यांना वारंवार कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहेत व तरीही त्यांना कोणतीही समाधानकारक सेवा मिळत नाही. ही बाब नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारी असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे वाढलेल्या कामाच्या ताणाचा विचार न करता संबंधित कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन कामकाजाकडे उघडपणे दुर्लक्ष केलं जात आहे. नागरिकांना आवश्यक तो वेळ व सेवा देण्यात अपयश येत असून अनेक प्रकरणं विनाकारण प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. म्हणून आपणास विनंती करण्यात येते की या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित कर्मचाऱ्याला मोजणी कामाच्या जबाबदारीतून तात्काळ मुक्त करून त्यांना कार्यालयात नियमित उपस्थित राहण्याचा सक्त आदेश द्यावेत. गांधीनगर सज्जामध्ये वाढलेल्या कामाच्या ताणाचा विचार करून आवश्यक त्या प्रमाणात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं. नागरिकांची सर्व प्रलंबित कामे वेळबद्ध पद्धतीने तातडीने निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत. आपण या अत्यंत गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन आठवड्यातील 2ही दिवस संबंधित कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत. अन्यथा या प्रकरणातील निष्काळजीपणा व नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कार्यालयाला कायमस्वरूपी कुलूप घालण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात दिला आहे. या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाध्यक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांच्या नावे किरण माने, उपाध्यक्षक भूमी अभिलेख विभाग करवीर, जिल्हा कोल्हापूर यांना देण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की मंगळवार व शुक्रवार या 2 दिवसांसाठी संबंधित कार्यालयात अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगू, तसेच लोकांची प्रलंबित कामे करण्यास सांगू असं आश्वासन करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सागावकर, फेरीवाला संघटनेचा उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, सचिन नागटिळक, अजय तरोटे, सुनील पारपाणी, दीपक धिंग, किशोर कामरा, विनोद रोहिडा, रामराव पाटील, शिवाजी लोहार, वसंत पवार, कृष्णात तुरुके, सागर यादव आदी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा भूमी अभिलेख कोल्हापूर येथे एक निवेदन दिलं. गांधीनगर जे भूमी अभिलेखचं कार्यालय आहे, या गांधीनगरला 7 गावं जोडलेले आहेत आणि त्या 7 गावाचा कारभार त्या गांधीनगरमधून चालतो आणि मंगळवार व शुक्रवार हे अधिकारी तिथे हजर राहतात आणि परत 7 गावं अशी 14 गावांचा कारभार त्या गांधीनगरच्या कार्यालयातून चालतो. पण गेले
2.5 महिने त्या कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे हे बाहेरगावचे ग्रामीण भागातील लोक आली, सकाळी यायचं, ह्या कडक उन्हामध्ये यायचं, इथं ऑफिसला बघायचं, कार्यालयात अधिकारी गैरहजर, अधिकारी मोजणीसाठी गेल्यात. मग असे किती हेलपाटे घालायचे. आज आम्ही जिल्हा भूमी अभिलेख यांना एक निवेदन दिलं की तुम्ही ठरलेल्या वेळेत मंगळवार व शुक्रवार या 2 दिवसात काम आवरत नाही. 4 दिवस आठवड्यातून 4 दिवस तिथं थांबायला पाहिजे, पण 2 दिवस का असं ना तुम्ही जे पूर्वी दिलेले आहेत त्या दोन्ही दिवशी तुमचा अधिकारी कर्मचारी तिथं हजर असणं गरजेचं आहे. अन्यथा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही गांधीनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप घालणार, अशा पद्धतीचा आम्ही इशारा दिला आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.